बहीण भावाच्या नात्यामध्ये पैसा येऊ देऊ नका महाराज. पैशाने हे नातं तुटलं जातं. ऐका, लग्न झालं, लहानपणी मायबाप गेलेले, बहीण भाऊ आहे, भाऊ मोठा आहे, बहीण लहान आहे. कशी तरी 10वी वहिनीची झालेली आहे. भाऊ काम करतोय, शाळा शिकतोय. 10वी झाली, लग्न करून देणं गरजेचं आहे. कुणीतरी सांगितलं अमकामकं स्थळ आहे, मुलाला शेती नाहीये पण पोरगा चांगलंय. भाऊ म्हणायचा नको, त्याची नोकरी गेली तर माझी ताई काय करेल. पण हीच ताई म्हणते दादा, अरे नोकरीवाला शोधायचा म्हटल्यानंतर हुंडा द्यावा लागेल, पैसा द्यावा लागेल. एवढे आपण श्रीमंत नाही, काही हरकत नाही, मी ऍडजस्ट करेन. भावाच्या सुखाकरता बहिणीने त्या मुलासोबत लग्न केलं महाराज. लग्न करून दिला. इकडे भाऊ मुंबई सारख्या शहरामध्ये गेला आणि त्याचं प्रारब्ध बदललं. शिकतोय, काम करतोय, शाळा शिकतोय. असं करत 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 त्याला चांगली नोकरी लागली. इकडे हिच्या लग्नाला 2-3 वर्षाचा कालावधी निघून गेला. तिला एक मुलगा झाला, चांगलं चाललेलं होतं. भावाचं लग्न झालं. भाऊ आता हळूहळू हळूहळू श्रीमंत होत होता. भाऊ श्रीमंत झाला. तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले महाराज. भाऊबीजेचा सण आहे. भाऊबीजेचा दिवस उजडला. आमचं महिला मंडळ बर का, पुरुष वर्ग, इथून घरी गेल्यानंतर एक वाक्य माझं व्यवस्थित ऐका. स्त्री जीवन असं आहे महाराज. तिची एवढी नाळ जोडलेली असते ना आपल्या माहेराशी. माहेरात आई नसू दे, बाप नसू दे, तरी ती आपल्या नातवाला म्हणते, अरे माझ्या भाच्याला फोन कर ना. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे 2 दिवस आपल्या बहिणीला तुम्ही कधी विसरू नका महाराज. मरेपर्यंत ती आपल्या माहेराचं चिंतन करत असते. एरवी तुम्ही फोन नाही केला काही वाटत नाही, पण ते 2 दिवस तिच्या जीवनामध्ये खूप भयानक असतात. कारण ती लेक आहे ना महाराज. दिसाड दिसन गेले, काही सुके काही ओले, माझ्या काळजाची आग आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, सासर माहेर पांग बापाचा फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे हृदय जळाले, तिचा गळा धरून त्यानं ठिपूस गाळले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, माहेर सासर पांग बापाचं फेडते. आणि आता मात्र तिला सकाळ झालेली आहे. पटकन तिनं आवरलेलं आहे. तिला असं वाटलं खूप दिवस झालं दादाचा फोन नाही, आज भाऊबीज आहे, आज माझा दादा मला न्यायला येईल, मला फोन करेल, मी माझ्या दादाला खूप दिवसानं भेटायला जाणार आहे. ऐका महिला मंडळ, व्यवस्थित ऐका. हिच्या सगळ्या मैत्रिणी रोडच्या कडेला घर आहे. सगळ्या मैत्रिणी आपापल्या नवऱ्याच्या पाठीमागे बसलेल्या आहेत. तिला टाटा करतायत, बाबा करतायत, आम्ही चाललोय, तुला जायचं नाही का? ही म्हणते हो मला जायचंय ना, पण वेळ आहे, पण वेळ आहे. हिचा 5 वर्षाचा मुलगा जवळ येतो. आई, ए मम्मी, सगळे गेले ग माझे मित्र, आपल्याला नाही जायचं का मामाच्या घरी? काय उत्तर द्यावं महाराज? हे लहान लेकरू आईला विचारता आणि ही मुलगी म्हणते बाळा मामाचा फोन येऊ दे, मामा आपल्याला न्यायला येईल, थांब जरा.
तिची नजर रस्त्याकडे. भाऊ फोनही करीत नाही आणि भाऊ न्यायलाही येत नाही. जीवनामध्ये ना कोणासमोर तरी व्यक्त होता आलं पाहिजे महाराज. आपला मित्र एखादा असावा, मैत्रीण असावी, जिथं दुःख झालं का व्यक्त करता यावं आणि आनंद झाला की आनंद सुद्धा सांगता आला पाहिजे. इथं हृदय भरलेलं होतं, सांगावं कसं? सासूला सगळं कळत होतं पण सांगता येत नव्हतं, कारण माहेराचा कमीपणा मुलीला सहन होत नाही महाराज. कसे असू दे, अरे ज्यावेळेला तिला बोलते ना सासू, ती काही म्हणत नाही, पण ज्यावेळेला सासू म्हणेल तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का, ती म्हणते सासूबाई काय बोलायचं ते मला बोला, माझ्या आईला बोलायचं. संध्याकाळी दिवस मावळायला गेला पुरुष वर्ग. दिवस मावळला, दादा आला नाही, फोन आला नाही. वारंवार मोबाईल पोरगी बघते पण फोन नाही आलेला. बस काय करावं काही सुचत नाही. लहान ग पोरग, जा आजी सोबत जा बाळा, आपल्याला उद्या जायचंय जा. ते लहान ग पोरग सासूकडे काढून दिलं की आपल्या रूम मध्ये गेली, आतून कडी लावून घेतली, बेडवर बसली. महिला मंडळ आई बापाचा फोटो पेटीत होता, तो फोटो काढला आणि तो फोटो हृदयाला लावून पोरगी प्रचंड रडली. आई बाबा काय पाप केलं हो का तुम्ही दोघही या जगातून निघून गेले? आई कळते का तुला? आई आई आज भाऊबीजेचा दिवस आहे का? दादानं मला फोनही नाही केला. आई दादा मला न्यायलाही नाही आला. आणि एक कागद घेतला, पेन घेतला महाराज. तिच्याकडे मोबाईल नव्हता का? होता, पण तिला व्यक्त व्हायचं होतं म्हणून तिने कागद घेतला, पेन घेतला आणि त्याच्यावर 4 ओळी लिहिल्या. त्या ओळी मी तुम्हाला सांगते, मी थांबते. त्या ओळी होत्या, ते पहिलं वाक्य होतं, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, सांगणार आहे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. खूप श्रीमंत झालास दादा, तुला वेळ नाही यायला, तू माणसांच्या गर्दीत हरवून गेला. मला सांग ना, मी तुला भेटायला येते. पुढे ती मुलगी म्हणते, दादा नको घरदार, तुला वाटत असेल वाटा मागेल, नको नको घरदार, नको पैसा पाणी, देवाकडे करते माझ्या दादाच्या सुखाची विनवणी. सांग मी गरीब आहे, कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ, सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. पुढे ती म्हणते, 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय, गावाला आलोय रे आम्ही दादा. दादा 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय, मला तर शेती नाही, मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते आणि हातावरचे फोड बघितले की मला तुझी खूप आठवण येते. तू नको वाईट वाटून घेऊ की माझं प्रारब्ध आहे की माझं नशीब आहे. मला फक्त सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला, उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला. रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोन कट केला. तू तिला काही नको बोलू, मला सांग मी कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. पुढची अक्षर हृदय हलवणारी महिला मंडळ. आई बाबा गेले, माहेर पोरत झालं आणि त्यांच्या आठवणीचा आभाळ आज माझ्या डोळ्यात आलं. वाईट वाटतं मला, वाईट वाटतं मला. शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ. सांग ना दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. शेवटच्या 4 ओळी पोरगी बोलते, दादा नको घरदार, नको तुझ्या जमिनीची वाटणी, सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. साडी नको घेऊ, साडी नको घेऊ, पीस सुद्धा नको देऊ, पण 2 घास घाल जीव.
दोन घास खाय जीव, दोन घास खाय जीव.